नमस्कार. आपल्या सर्वांचं माझ्या या एस पी प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपण जो कोरीगडे तिथं आलेलो आहोत आणि इथं टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, ह्या ज्या गाड्या ती इथं पार्क करण्याची सोय हे इथं समोर जो टोक दिसतंय इथं आपल्याला जायचंय. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, टू व्हीलर असेल तर 50 रुपये आणि फोर व्हीलर असेल तर 100 रुपये, किंवा ज्या मोठ्या बस असतात त्या बससाठी 200 रुपये इथं आकारले जातात. इथं पार्किंगची सोय आहे. तर आता वेळ न घालवता आपण इथं असं समोर जाणार आहोत आणि हे तर जी छोटीशी झोपडी दिसते तिथं आपण जाणार आहोत आणि तिथून एक रस्ता आहे, तर तिथं तत्पूर्वी ज्या बाईक आहे ती आपण बाईक इथं पार्क केली. ती नाईटची ड्युटी होती, नाईटची ड्युटी केली आणि आपण आता हा जो कोरीगड आहे तिथं आलेलो आहे. जास्त करून आपले जे ट्रेक असतात ते सिंगल असतात, म्हणजे सोलो ट्रेक असतात. कारण सहसा माझा जो मित्रवर्ग आहे तर त्यांना सहसा ट्रेकिंगची आवड नाहीये. आता त्यांना आवड नसल्यामुळं ते लोक काही येत नाही. आणि आताचा जो वेळ आहे, आता हा आज 21-22 तारीख आहे, मार्चचा महिना आहे आणि इथं यायला उशीर झाला. कारण 8 वाजेपर्यंत ड्युटी होती. 8 वाजता ड्युटी झाली आपली आणि आपण पुण्यावरून निघालो. आता इथं जे पेठ सापूर नावाचं गाव होतं तिथं आलेलो आहे आपण. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाडी पार्क केली. आता बघूया किती वेळ लागतोय ते. कम्प्लीट 11 वाजलेच. उन्हाचा जो ताप आहे तो प्रचंड वाढलाय आणि हे उन्हामुळं जे छोटे छोटे किडे असतात त्यांचा बघू शकता आवाज, एकदम असे किर्र आवाज त्यांचा चालू आहे. इकडनं आपण असं आलो, तिथं एक आपल्याला अशा रंगाचं होतं आणि आता हे दुसरं ठिकाण आहे जिथं झाडाला असं एखादी खूण म्हणून कपडा बांधून ठेवलेला आहे. आता आपण जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या दिशेने आपण जाणार आहोत. इथं पाठीमागं तिसरं ठिकाण होतं आणि तिथं सुद्धा असं जे खूण होती ती खूण केली होती. झाडाला असं एक रिबीन बांधली होती. आता तशीच रिबीन आपल्याला इथं पुढं लागते. हे बघा, म्हणजे याचा अर्थ काय होतो की हा जो रस्ता आहे तो बरोबर आहे. सोलो ट्रेक जरी असला तरी अशा ज्या खुणा केलेल्या आहेत यांचा वापर करून आपण जाणार आहोत. हे इथं असा मोठा दगड आहे आणि ह्या दगडामध्ये एक मूर्ती कोरलेली आहे. आता आपण दर्शन घेऊन इथून असं निघणार आहोत. आता आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय मध्ये आपल्याला ऊन दिसतं. त्या उन्हामध्ये आल्यानंतर त्या उन्हाळ्याच्या झळा लागतात आणि असं होतंय. आणि मग ज्यावेळेस सावली वगैरे येते त्यावेळेस होतं काय की माणसाचं चांगलं वाटतं. त्याच्यासाठी जी झाडं आहे ती वनं आहे ती जपायला हवीत. हे इथं काम चालू आहे आणि हा इथं महाराष्ट्र शासनाची पाटी आहे, संस्कृती. कोरीगडावरती जाण्यासाठी ह्या पहिल्या पायऱ्या लागतात. जिथं पाटी लावले तिथनंच ह्या अशा ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या सुरू होतात. ह्या कोरीगडावरती येताना काही सूचना आहेत तर त्या सूचनेचं पालन करायचं आहे.
हे इकडनं आल्यानंतर हे इथं एक असं बाग दिसतं, इथं हे दुसरं बाग दिसतं आणि हा असा खालचा नजारा दिसतोय. किती छान वाटतं ना. समोर असा डोंगर दिसतोय, मधी नदी दिसते आणि इथं असे छान छान अशा इमारती दिसतात. इथं एक सुद्धा बाग आहे, बसण्याची सोय आहे आणि इथं एक छोटंसं मंदिर आहे. हाताची गडाची तटबंदी, त्या तटबंदीवरून आपण चालू आहे आणि आता ही जी तटबंदी आहे हिला आपण असं पूर्ण असा वेढा घालणार आहे. हे जे समोर तुम्हाला दिसतंय इथं हे जे इंजिन आहे, इंजिनाच्या साहाय्यानं तो जो दोर आहे तो दोर ओढला जातो. तिकडं जे कोराई मातेचं मंदिर आहे तिकडे जाणार आहोत. ही तटबंदी एकदम भक्कम अशी तटबंदी वाटते. काय काय ठिकाणी काम चाललेलं आहे. जो झेंडा बुजवा त्या झेंडा इथं आपला हे लागलेलं आहे आणि आतमध्ये पूर्ण असं बघितलं तर हे पूर्ण असं थोडासा चौकोन आहे आणि खाली उतरायला जागा आहे, उतरायला पायऱ्या येते आणि चौकोन आहे. म्हणजे टाकी कशी आहे त्याच पद्धतीचं आहे. हे कदाचित इथं पाणी साचवण्यासाठी असावं किंवा मग धान्य वगैरे साचवण्यासाठी असावं. तशाच पद्धतीनं मगाशी जसं सांगितलं तसं हे पण पाठीमागचं तसंच आहे आणि एवढं जे तुम्हाला दिसतंय एवढंच असं चौकोन आहे, आतमध्ये काहीच नाहीये. आता हे इथं थोडंसं बसलेलं वाटतं, एवढं असावं. कदाचित आहे ना हे पाण्यासाठी असावं आणि हे पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर एक मिनिट तुम्हाला मी दाखवतो. हे पिण्याच्या पाण्यासाठी असावं आणि हे पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर हे जी चर आहे, हे जे दिसतंय हे छोट्याशा चरामधनं त्याचे छिद्रशतीतनं हे गडाच्या बाहेर ती जात असेल. हे इथं जे दिसतंय हे इथं असं थोडंसं डॅमेज झालेलं आहे, पडलेलं आहे आणि इथं हे एक संद नाही असं वाटतंय. हे एवढंच आहे, मग इथं अशी मध्ये भिंत आहे, हे एवढंच असं कोरलेलं आहे, हे एवढं. आणि याच्यानंतर हे इथं पण तुम्हाला असं बघायला भेटलं, इथं छोटीशी असं हे आणि हे इथं जे दिसतंय हे बघा आतमध्ये पक्षी येते, पक्ष्यांचा आवाज येतोय आणि आवाज खूप घुमतोय. हे वटवाघळाच्या आतमध्ये हे लोकांचं काम चाललेलं आहे. याच्या इथनं मधून आपण आलो आणि हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याची जी तटबंदी आहे इकडं समोर झेंडा बुरुज आहे. ह्या झेंडा बुरुजाकडनं ह्या
किल्ल्याची जी तटबंदी आहे ह्या तटबंदीला आपण फॉलो केलं आणि इथंपर्यंत येऊन पोचलेलो आहे. तर हे इथं आहे ना, हे एक तलाव आहे आणि हे थोडंफार आटले आणि ह्या तलावाच्या शेजारी ही विहीर आहे. ह्या विहिरीतलं पाणी चांगलं आहे आणि ह्या विहिरीतनं कदाचित त्याच्यात पाणी उपसा करत असावेत, कारण ह्या विहिरीमध्ये पाईप एक दिसतोय. आणि आता आपण इकडं हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याचे जे दुसरं टोक आहे इकडे जाणार आहे. आपण निघालो होतो 9-10च्या आसपास. आपण नाश्ता केला होता आणि आता ऊन पण भरपूर झालं आहे आणि आता तसं बघितलं तर माझी जेवणाची वेळ झाली आणि मला भूक लागलेली आहे. आता जेवणासाठी आपण तर काही सोबत आणलं नाही, पण आता बघूया. हा किल्ला उतरल्यानंतर आपण बघूया जवळपास काही हॉटेल वगैरे आहेत का, मग आपण जेवण करूया आणि आपला जो पुढचा प्रवास आहे त्या प्रवासाला निघूया. तत्पूर्वी हा जो गड आहे, किल्ला आहे, याच्याबद्दल अजून काही गोष्टी आपल्याला बघता येतील का ते आपण बघणार आहोत. आपण इकडनं आल्यानंतर आपल्याला इथे ह्या गडावरली सगळ्यात मोठी जी तोफ आहे ती इथं बघायला मिळते. आता ही जी तोफ आहे ह्या तोफीचं जे तोंड जर आपण बघितलं, ह्या तोफीमध्ये जर गोळा जर डागला आणि याला जर जाळ जर लावला तर ही जी तोफ आहे इथं जो गोळा असेल तो काय करेल, ही भिंत हिला छेदून तोडून निघून जाईल. म्हणजे हे एकतर काम आता झालेलं असावं किंवा ही जी तोफ आहे ही इथं आता ठेवलेली असावी, कारण ज्या तोफा ठेवल्या जातात त्या उंच अशा ठिकाणी ठेवल्या जातात आणि ज्यावेळेस ह्या तोफ्यातनं गोळा भरला जातो, तो त्याला जाळ लावला जातो, म्हणजे तो फायर केला जातो, तेव्हा त्याच्या रेंजमध्ये समोर असं म्हणजे अडथळा जो असेल तो अडथळा नसतोय. पण इथं आपल्याला तसं दिसत नाही आहे. कदाचित हे नंतर ठेवलेलं असावं किंवा हे बांधकाम झालेलं असावं. हे अशा खुणा केलेल्या असतात. जेव्हा तुम्ही रस्त्याने चालताय असे दगडधोंडे असतात किंवा आजूबाजूचे जी झाडं असतात त्यांना कुठंतरी काहीतरी बांधलेलं असतं किंवा एखादं खून वगैरे केलेली असते, जेणेकरून असं समजलं पाहिजे की आपण ज्या रस्त्यानं जातोय तो रस्ता हाच आहे असं. आता जो 6वा-7वा टप्पा, अरे देवा, हे किल्ल्याकडनं आपण असं फिरत आलेलो आहे. आता हे दुसरं टोक म्हटलं तरी चालेल आणि हे कोराई मातेचं मंदिर आहे. इथं आपण आलेलो आहोत. इथं बसण्यासाठी बाका आहे, ती 4 बाकं ती इथं बघा. आणि ज्या आपण मगाशी तोफा बघितल्या होत्या त्या तोफांमध्ये जे गोळे दागले जातात ते असे असतात. आता नेमकी याचं मेकॅनिझम काय आहे, हे कसं काम करतं ते काही माहीत नाही आता, कारण हे आहे ना, हे पूर्ण असं लोखंडी आणि खूप जड आहे. तो मगाशी जो मी उचलला होता तिकडं तर तो खूप मोठा होता, म्हणजे जवळपास 7.5 किलोच्या म्हणजे 10 किलोच्या वरती असावा एक अंदाज. हे कोराई मातेचं मंदिर होतं आणि हे इकडं चोर दरवाजा आहे. आता हे इकडनं आपण असं बघितलं, हे इथून आपल्याला असं एवढं उतरून जावं लागेल आणि हे समोर जे दिसतंय ते त्या टोकाकडं तिकडे जावं लागेल. तर तिकडं जे खाली 2 दिसतात ते बुरुज होती. आता तिकडं जायचं म्हटलं तर तसं बघितलं खरंच वैताग आलंय जायला. हा जो इथं आहे हा इथं चोर दरवाजा आहे आणि आपण आता इथं समोर जाणार आहे.
इकडं अशा पद्धतीनं हा आजूबाजूचा परिसर दिसतोय. आता इथनं उतरायला कशी वाट होती ते आपल्याला काही सांगता नाही येणार. पण हा छोट दरवाजा आहे. आता आपण पुन्हा याच दरवाजानं जाणार आहोत. ह्या गडावरील ही एक मोठी तोफ आहे. आता मगाशी जसं बघितलं त्या तोफेच्या तोंडी जी भिंत होती ती भिंत येत होती. आता ह्या तोफेच्या तोंडी काहीच येत नाही. इथनं जर तो गोळा टाकला आणि याला इथनं जर दाट दिला, आता इथं बघा इथं वात असायची. ही वात पेटवली मग तो जो गोळा होता तो असा समोर डागला जायचा. आता हे जे दिसतंय सफेद सफेद, आता हे नवीन केलेलं काम आहे. आपण ज्या वेळेस गणेश दरवाजानं आलो त्यावेळेस काम चालू होतं, ते तुम्हाला मी दाखवलं नाही. पण हे जे तुम्हाला दिसतंय ते आता नवीन काम चालू आहे. चुन्याचा कदाचित वापर केलेला आहे असं वाटतंय. हे जे समोर जे दिसतंय ते वाड्याचे पडके अवशेष आहे. ती आता एवढं असं बघण्यासारखं काही नाहीये. थोडेफार अशा ज्या भिंती आहेत त्या भिंती आपल्याला साक्ष देतात की यापूर्वी इथे वस्ती होती. आता आपण बघितलं तर त्या ज्या भिंती आहेत त्या पार मोडकळीस आल्यात, पडून गेलेल्या आहेत. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी तटबंदी आहे, हा जो गड आहे, गडाचा किल्ल्याचा जी तटबंदी आहे, जी संरक्षण भिंत आहे, ती भिंत बांधण्याचं किंवा डागडुजी करण्याचं काम पुन्हा एकदा चालू आहे. आता जवळजवळ हा जो गड होता कोरीगड, हा सगळा आपला फिरून झालेला आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, आपली जी बाईक आहे ती दुसऱ्या साईडला होती तर तिकडं आपण जाणार आहोत. आता आपण जो गड आहे तो गड उतरायला सुरुवात करणार आहोत.